कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अरे दादा अजून येले नाहीत ते. हो येतील येतील. आता शिमग्याचा सगळा दादाच ठरवतले ना. होय तर. किती रे दादा नाही तर शिमगो होणार नाही काय? अरे असा कसा? असा कसा म्हणजे तुझ्या दादा खोतांकडे वेळ हा? अरे खोतांनी कमरेचा सोडून ना डोक्या गुंडाळला या. त्यांच्या मेवणीची तरुण मुलगी पाहुणी म्हणून इली आणि त्यांच्या घरचीच झाली. आणि आता त्या मेघनाबाईचो पोरगो अरे हैसरच रावता. माका सांगा या खोतांका इतको त्रास दिला म्हणून त्यांच्या पोरगीन या अख्ख्या गावासमोर 2 दिवसापूर्वी त्या मेघनाबाईका जाब विचारला होता ना. मग आज त्यांचोच पोरगो त्यांच्याच घरात तंबू टोकून कसो काय बसलो हा? अरे ह्या नक्की चालला काय हा? तू मारल्यासारखा कर, मी रडल्यासारखा करतोय, ह्यो प्रकार चालू आहे काय? आणि कशासाठी? आणि स्वतः दादा खोत जर असे वागत असतील तर सगळ्या गावाक अक्कल शिकवण्याचा अधिकार दिला कुणी आहे का? आणि ह्या सगळ्यात त्यांनी माझो बळी किती घेतला नी? अरे बाबांनो, आज माझो बळी गेलो हा, उद्या दुसऱ्या कोणाचं तरी जाय. ते दादा खोतात ना ते स्वतःच्या घरचोच विचार करणार. आपल्या लेकीसाठी त्या पोराक जवळ केल्यानीच ना. ए शिरके, अजून तुझा आग लावणं सुरूच हा? अरे जा रे, मी कशा काग लावू? जा हा ना तर सगळं गावासमोर हा. शिरके तो असा नाही सुधारणार. शिरके शिर्के, तुम्ही बरोबर बोलताय. पण जे काही आहे ना ते सगळं गावासमोर आहे. आणि हे सत्य आहे. आपण जर काही चूक केलेली नसेल ना तर सगळ्यांपासून लपवून कशाला ठेवायचं? त्या मेघनाबाईंना आपल्या गावामध्ये जमीन विकत घेण्यासाठी मी विरोध केला, मान्य आहे. आणि या सगळ्यामध्ये त्या मुलाचा काहीही संबंध नाही आणि म्हणूनच त्याला आमच्या घरात राहायला दिलं. फक्त एवढंच नाही तर त्याचं माझ्या मुलीवरती मनापासून प्रेम आहे आणि माझ्या मुलीचंही त्याच्यावर मनापासून प्रेम आहे. तो तिच्यासाठी योग्य आहे म्हणून मी तिचं लग्न लावून देतोय. आणि मला वाटतं यामध्ये गैर काहीच नाहीये. बरं, या सगळ्यामध्ये ना जमिनीचा व्यवहार झालाय ना तत्वांची पिळवणूक झाली. शिर्के, तुम्ही या आपल्या नांदिवली गावामध्ये अपप्रवृत्ती आणण्याचा प्रयत्न केला. अनेकदा अनेक चुका केल्यानंतरही आम्ही सगळ्यांनी तुम्हाला माफ केलं ना. मग एखादी संधी दुसऱ्याला देऊन बघूया ना, काय फरक पडतो? आता यो विषय संपलो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.